उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दीक्षाभूमीवर अभिवादन करण्यात आलं। रेशीम बागेनंतर एकनाथ शिंदे हे दीक्षाभूमीवर गेले होते। दीक्षाभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी अभिवादन केलं आहे। हिवाळी अधिवेशन सुरू आहे। आजचा शेवटचा दिवस। या ठिकाणी रेशीम बागेनंतर एकनाथ शिंदे हे दीक्षाभूमीवर गेले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी अभिवादन केलंय। खरं म्हणजे नागपूरला आल्यानंतर दीक्षाभूमीला वंदन करायला नेहमी आम्ही येत असतो। इथंच बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धम्माची जी दीक्षा घेतली, हजारो लाखो करोडो लोक, आणि हे अतिशय पवित्र असं स्थान आहे। आणि इथं येणारा प्रत्येक जण इथं येऊन नतमस्तक होऊन जातो आणि एक प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन जातो। अशा प्रकारचं हे बलस्थान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।